श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते. नवीन वर्ष 2024ची पौष शाकांबरी पौर्णिमा गुरुवारी 25 जानेवारी रोजी आहे. शाकांबरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ मानला जातो. कारण पौर्णिमेच्या रात्री आणि शुक्रवारी संपत्तीची देवी म्हणजे माता लक्ष्मीची पूजा केली जाते. त्याचबरोबर या दिवशी गुरुपुष्यामृत योगही तयार होत आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो. हा योग आपल्या जीवनात यश आणि मंगल गोष्टी आणतो. या योगात खरेदी करणं, नवीन व्यवसाय सुरू करणं खूप शुभ मानलं जातं. या दिवशी केलेल्या गोष्टींमध्ये निरंतर वाढ होते असं म्हटलं जातं. हिंदू धर्मात पौष पौर्णिमेच्या दिवशी उदय तिथीला स्नान करणे आणि दान करण्याला फारच महत्त्व दिलं आहे. या दिवशी सूर्यदेवासह चंद्रदेवाचीही पूजा करावी. पौष पौर्णिमेच्या दिवशी स्नान, दान आणि धार्मिक कार्य केल्यामुळे भरपूर पुण्य प्राप्त होतं आणि त्याचबरोबर जर आपण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केली तर आपल्या सर्व पाप नष्ट होऊन आपल्याला मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते. पण प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नाही होत. म्हणूनच जे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे, ज्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यही प्राप्त होणार आणि त्याचबरोबर आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून आपली मुक्तताही होणार आहे आणि आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणार. अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पौर्णिमा तिथी 24 जानेवारी 2024 रोजी रात्री 9:49 सुरू होईल. पौष पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 जानेवारी रोजी रात्री 11:23 संपेल आणि उदय तिथीनुसार 25 तारखेला पौष पौर्णिमेचे व्रत केले जाईल. या दिवशी प्रयागराजमध्ये माघ मेळाव्याचे दुसरे स्नान होईल. माघ स्नानारंभ याच दिवसापासून सुरू होईल. ह्या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण ह्या दिवशी 2 योग एकत्र आहेत. एकतर पौष पौर्णिमा आहे, त्याला शाकांबरी पौर्णिमा सुद्धा म्हणतात आणि त्याचबरोबर ह्या दिवशी आलं आहे ह्या वर्षातलं सगळ्यात पहिलं गुरुपुष्यामृत योग. पौष महिन्याची पौर्णिमा मोक्ष प्राप्ती देते असं पुराणात देखील उल्लेख आहे. पौष पौर्णिमेला गंगा स्नान केल्याने जीवनामध्ये शुभ फळ मिळते आणि त्याचबरोबर आपल्याकडनं घडलेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची आपल्यावर वर्षभर भरभरून अशी कृपा राहते. पौष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 8:16 गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये देवी लक्ष्मीसह श्री हरी विष्णूंची विधिविधानपूर्वक आपल्याला पूजा करायची आहे आणि पूजा करताना आपल्याला न चुकता कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. असं केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूंचे भरभरून असे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि त्याचबरोबर आपल्याला देवीला खिरीचं नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि श्री हरी विष्णूंना आपल्याला पिवळी फळं अर्पण करायची आहेत, कारण त्यांना पिवळ्या वस्तू अतिशय प्रिय. त्याचबरोबर आपल्याला पंचामृत, तुळशीची पत्र, गूळ, हरभरा डाळ ह्या वस्तूसुद्धा तुम्ही श्री हरी विष्णूंना अर्पण करू शकता. त्यांच्या प्रिय वस्तू जर आपण त्यांना अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये धन, संपत्ती, सुख समृद्धीची कधीही कमतरता होत नाही. आणि पौष पौर्णिमेच्या दिवशी त्याचबरोबर त्या दिवशी आहे गुरुपुष्यामृत योग. ह्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला खूपच महत्त्व दिलेलं आहे. पण आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला प्रत्येकाला पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नाही होत. म्हणूनच जे आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची, ज्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होणार आहे. तर सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ती म्हणजे गंगाजल. गंगाजल सहज तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिकडे तुम्हाला हे मिळून जाणार आहेत. अगदी 1 चमचाभर आपल्याला गंगाजल टाकायचं आणि गंगाजल टाकून जर आपण स्नान केले तर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यही प्राप्त होत असतं आणि त्याचबरोबर आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या
पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। दुसरी वस्तू जी आपल्याला आवर्जून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं ते म्हणजे खडे मीठ। खडे मीठ टाकून जर आपण आंघोळ केली तर आपल्या शरीरामध्ये जी असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे हे दूर करायचं काम हे खडे मीठ करत असतं। पौष पौर्णिमेच्या दिवशी आहे गुरुवारी आणि म्हणून जे आपल्याला गुरुवारच्या दिवशी जे आहे चिमूटभर हळद आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आणि त्याचबरोबर आपला गुरुग्रह देखील मजबूत होणार आहे। चौथी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे तुळशीपत्र। तुम्ही 1, 3, 5 कितीही तुळशीपत्र टाकू शकतात। फक्त तुळशीपत्र टाकताना त्याच्यावर एक हळदीचा टिपका आपल्याला लावायचा आणि तो आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हे तुळशीपत्र टाकायचे आणि आंघोळ करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे। आणि आंघोळ करताना सगळ्यात पहिला मग जो आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचा, दुसरा मग आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचा आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण आंघोळ ही करायची आहे। तर ह्या वस्तू टाकून आवर्जून आंघोळ करा पौष पौर्णिमेच्या दिवशी, कारण ह्या दिवशी गंगा स्नानला खूप महत्त्व आहे, पण प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं आणि म्हणूनच जे ह्या वस्तू आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या, ज्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळणार आहे आणि त्याचबरोबर जे मृत्यूनंतर मोक्षाची देखील प्राप्ती होते। खूपच महत्त्वाची अशी ही माहिती आहे, म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।